पावसाळा सुरू झाला. पृथ्वीचा कायापालट झाला. पर्वतावरील गुहेत राहणाऱ्या श्रीरामांचा एक एक दिवस एकेका युगाच्या लांबीनं चाललेला असता, तिकडे राजवाड्यात राहू लागलेला सुग्रीव मात्र अनपेक्षितपणे वनवास संपवून राजवैभव प्राप्त झाल्यामुळे मद्यपान, स्त्रिया यामध्ये रममाण झाला. त्याच्या टोळीच्या रिवाजानुसार त्याला आता त्याची पत्नी रुमा आणि मृतवालीची पत्नी तारासुद्धा मिळाली होती. पावसाळा सरला तरी श्रीरामांना दिलेल्या आश्वासनाची त्याला आठवण होईना. हनुमंताने त्याला आठवण करून दिल्यानंतर तात्पुरती का होईना आपल्या कर्तव्याची जाणीव त्याला झाली आणि त्याने नील नावाच्या आपल्या सेनानीला ठिकठिकाणच्या वानर प्रमुखांना एका पंधरवड्याच्या आत आपापल्या वीरांच्या तुकड्यांसह किष्किंधेस येण्याची आज्ञा केली. एवढं झाल्यावर सुग्रीवाची स्वारी पुन्हा रंगविलासात रंगून गेली. आता वर्षा ऋतू संपून शरद ऋतू सुरू झाल्याला 2 आठवडे लोटले तरी सीतेच्या शोध मोहिमेसंबंधात आपल्याशी बोलायला सुग्रीव येत नाही असं पाहून श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, स्वतःचं काम साधलं जाताच सुग्रीवाला आपला विसर पडलेला दिसतोय. तू आता त्याच्याकडे जा आणि त्याला सांग की ज्या बाणाने रामाने उन्मत्त वालीचा वध केला तो बाण त्याने त्याच्याशी कृतघ्नपणा करणाऱ्यावर सोडण्यासाठी जपून ठेवलाय. तू त्याला असंही सांग की रामाने ज्या वाटेने वालीला परलोकी पाठवलं ती वाट त्याने एखाद्या कृतघ्नाला पाठवण्यासाठी अजूनही खुली ठेवलेली आहे. लक्ष्मणा, मात्र एक लक्षात ठेव, कुठल्याही परिस्थितीत तू सुग्रीवावर शस्त्र चालवू नकोस. लक्ष्मणाने सुग्रीवाकडे जाऊन काहीशा रागानेच श्रीरामांचा निरोप सांगितला. यावर भयभीत होऊन सुग्रीव हात जोडून म्हणाला, लक्ष्मणा, मी माझ्या उपकारकर्त्याला प्राणांतेही विसरणं शक्य नाही. माझ्या राज्यातील सर्व वानर प्रमुखांना त्यांच्या सैन्यासह इकडे येण्याच्या आज्ञा मी अगोदरच सोडलेल्या आहेत. माझ्याकडून झालेल्या थोड्याफार दिरंगाईबद्दल मला क्षमा करा. यापुढे सीतामाईचा शोध लावून तिला तुमच्या अधीन करेपर्यंत मी क्षणाचीही उसंत घेणार नाही. हे बोलणं होईतो वानरवीरांच्या झुंडीच्या झुंडी जमू लागल्या. सुग्रीवांनी त्यांना विविध दिशांना जाण्याचे आदेश दिले. सुग्रीवाने सांगितलं की रावणाने दक्षिणेस सीतामाईला नेल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे हनुमंत, युवराज अंगद, नल, नील, जांबुवंत या माझ्या विशेष विश्वासातल्या वीरांना मी दक्षिणेस पाठवतोय. सुग्रीवाच्या त्या धोरणीपणाचं रामांनी कौतुक केलं. आपल्या उजव्या हाताच्या बोटातली मुद्रिका म्हणजेच अंगठी हनुमंताच्या हाती देत श्रीराम त्याला म्हणाले, हनुमंता, माझ्या सीतेचा शोध तुझ्याकडून लागणार आहे असं माझं मन मला सांगतंय. तिची भेट झाली की ही मुद्रिका तू तिला दे. त्यानंतर तिची खात्री पटेल की तू माझाच दूत आहेस. सीतेचा बारकाईनं शोध घेत घेत विंध्य पर्वताच्या रांगा ओलांडून हनुमंतादी वीर एका उजाड आणि रखरखीत प्रदेशात आले. तहान भूक यांनी व्याकुळ झालेल्या त्यांना एका छोट्या विवरातून हंस, बगळे यांच्यासारखे पाणपक्षी बाहेर पडताना दिसले. ते पाहून त्या विवराच्या आत एखादं जलकुंड असेल या आशेने ते त्या विवरातून आत गेले. ते विवर चंद्रप्रकाशासारख्या आल्हाददायक प्रकाशानं ढवळून निघालेलं होतं. त्यातील एका सुंदर कुटीत स्वयंप्रभा नावाची तेजपुंज तापसी स्त्री राहत होती. त्या विवरातील एका निर्मळ पाण्याने भरलेल्या सरोवराभोवती फळाफुलांनी भरलेले वृक्ष होते. हनुमंत, अंगद वगैरेंनी आपण कोणत्या कामगिरीवर निघालो आहोत याची माहिती तिला देताच तिने त्यांना प्रेमाने फळं खाण्यास आणि पाणी पिण्यास सांगितलं. शेवटी दक्षिणेकडे जाण्याकरिता एक भुयारी मार्ग दाखवला. अंधाराने भरलेल्या त्या चिंचोळ्या विवरातून ते सर्व वीर एकमेकांचा हात धरून बराच वेळ चालत राहिल्यानंतर शेवटी ते त्या भुयारी मार्गातून बाहेर पडले. त्यांना समोर अथांग सागर पसरलेला दिसला. ते पाहून अवसान गळून गेलेला अंगद म्हणाला की रामप्रभूंची माझ्यावर कृपादृष्टी असल्याने सुग्रीव काका माझ्याशी वरकरणी चांगलं वागतायत.
अशा परिस्थितीत त्यांनी दिलेली 1 महिन्याची मुदत आता संपली असून सीतामाईचा शोध अजूनही लागला नसल्यानं आपण तसेच परत गेलो तर ते त्याचं निमित्त पुढे करून माझा जीव घेतील. त्यापेक्षा अन्नत्याग करून मी इथेच मरण पसंत करेन. त्यावेळी जांबुवंत अंगदाला म्हणाला, अंगदा, एका मोठ्या कार्यासाठी निघालो असताना निराश होऊन आत्मघात करण्यात काय पुरुषार्थ? मरणच पत्करायचं असेल तर जिद्दीने जटायूने सीतामाईंना सोडवण्यासाठी रावणाशी झुंज देताना पत्करलं तसं वीर मरण पत्करावं. त्यांचं हे बोलणं एका वृद्ध गृध पक्षानं ऐकलं. त्या वानरवीरांना त्याने आपल्याजवळ बोलवलं आणि जटायू कसा मरण पावला याची माहिती त्याने ऐकली. अंगदाने ती माहिती देताच तो म्हणाला, माझं नाव संपाती. जटायू हा माझा धाकटा भाऊ. आम्ही तरुण असताना सूर्य जवळून कसा दिसतो ते पाहण्यासाठी आम्ही त्याच्या दिशेने उडू लागलो. तो जसजसा जवळ येऊ लागला तसतसा त्याचा ताप असह्य होऊन जटायू पृथ्वीवर उतरला. मी मात्र सूर्याच्या दिशेनं उडणं चालू ठेवलं. माझे पंख करपून माझा देह या पर्वतावर येऊन पडला. माझी दयनीय अवस्था पाहून निशाकर नावाच्या दयाळू ऋषींनी माझं संगोपन केलं. काही दिवसांनी त्यांचा अंतकाळ जवळ आला असता ते मला म्हणाले, संपाती, थोड्याच वर्षांनी तुला श्रीरामाचे सेवक भेटतील, त्यावेळी तुला नवे पंख फुटतील. त्यांच्या म्हणण्यानुसार हे पहा, मला पंख फुटू लागलेत. मग जांबुवंताला उद्देशून संपाती म्हणाला, थोड्या दिवसांपूर्वी रावण एका सुस्वरूप तरुणीला त्याच्या रथातून आकाशमार्गे लंकेत घेऊन गेला. ज्या अर्थी ती तरुणी आकांत करत होती, मधूनच रामलक्ष्मणाच्या नावाचा धावा करत होती, त्या अर्थी ती सीताच असणार. आता जरी मला पंख फुटले असले, जरी माझ्या तीक्ष्ण दृष्टीमुळे मला इथूनही लंकेचं पुसटसं दर्शन घडत असलं, तरी मी आता वृद्ध असल्याने हा विशाल सागर उल्लंघून लंकेत असलेल्या सीतामाईची माहिती मी आणू शकत नाही. ते काम तुमच्यापैकी कुणाला तरी करावे लागेल. एवढं बोलून संपाती निघून गेला. सीतामाई निश्चितपणे लंकेत आहेत हे कळल्यामुळे अन्नत्याग करून देहांत करण्याचा विचार मागे पडून लंकेत कोणी आणि कसं जायचं यावर वानरवीरांमध्ये बोलणं सुरू झालं. पण कुणाला ते शक्य होईल? हनुमंत त्या वीरांचं बोलणं एका खडकावर बसून ऐकत होता. अखेर कुणीच त्या गोष्टीला तयार होत नसल्याचं पाहून तो उभा राहिला आणि म्हणाला, श्रीराम प्रभूंच्या कृपेने हे काम मी करू शकेन असा मला विश्वास वाटतो. मात्र मला परत यायला कमी अधिक उशीर झाला तरी तुम्ही माझी चिंता न करता याच ठिकाणी माझी वाट पाहत राहा. हनुमंताच्या त्या आश्वासनानं त्या सर्व वानरवीरांना आनंद होऊन ते त्याच्या नावाचा जय जयकार करू लागले. हनुमान महेंद्र पर्वत शिखरावर चढला. त्याने खोलवर श्वास घेतला, स्नायू ताणले. भगवान श्रीरामाच्या धनुष्यातून बाण सुटावा तशी त्याने एकदम आकाशात झेप घेतली. त्या उडीच्या जोरामुळे पर्वतावरील वृक्ष उपटून भिरकावले गेले. हनुमानाने पर्वताच्या शिखरावरून प्रचंड उड्डाण केलं. त्याने विराट आणि विशाल असं रूप धारण केलं. निघताना हनुमंताने प्रतिज्ञा केली की सीतामाई जर दृष्टीस पडली नाही तर रावणाला बांधून आणेन, त्याची लंका उद्ध्वस्त करेन. सर्व वानरांनी आनंदाने त्याच्या नावाचा जय जयकार केला, रामनामाचा जय जयकार केला. हनुमानाने आकाशात उड्डाण केलं. या उड्डाणामुळे निर्माण झालेल्या झंझावातामुळे महासागरात खळबळ माजली. विशालकाय लाटा निर्माण झाल्या. प्रवासाच्या काही तासांनंतर समुद्रातून एक पर्वत वरती आला. हनुमानाला तो अडथळा आहे असं वाटलं. मात्र त्या मैनाक पर्वताने प्रार्थना केली, हनुमंता, रामाच्या कामावर निघालेला आहेस. काही काळ माझ्या माथ्यावर विश्राम कर, माझं आदरातिथ्य स्वीकार आणि मग पुढे जा. पण हनुमान निश्चयाने म्हणाला, जोपर्यंत स्वामी कार्य पूर्ण होणार नाही तोपर्यंत विश्रांती घेणार नाही. हनुमान पुढे निघाला. आदर भावनेची खूण म्हणून हनुमानाने मैनाक पर्वताच्या शिखराला स्पर्श केला आणि उंच भरारी घेत पुढचा प्रवास सुरू केला.
सुरसा नावाची एक नागमाता होती. तिला देवगंधर्वांनी विनंती केली की हनुमंत निघालाय खरा, पण रावणाचं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे, तो एकटा काय करेल लंकेत जाऊन, आणि त्याचं सामर्थ्य किती आहे ते तूच जाऊन बघ. तेव्हा सुरसा नावाची महाभयंकर नागमाता हनुमंतासमोर आली आणि तिने आपलं मुख प्रचंड उघडलं. त्यावेळी हनुमंत देह वाढवायला लागला. ती जेवढं आपलं मुख मोठं करत होती तेवढा हनुमंताचा देह सुद्धा मोठमोठा व्हायला लागला. शेवटी हनुमंताच्या लक्षात आलं की ही सुरसा आपली परीक्षा घेते, म्हणून त्याने चटकन आपलं रूप लहान केलं, तिच्या मुखात गेला आणि पटकन बाहेर पडला. तेव्हा सुरसा मातेला हसू आलं आणि ती म्हणाली, हनुमंता, तुझ्या ठाई चातुर्य आणि प्रसंगावधान आहे. मी केवळ तुझी परीक्षा पाहिली. आता तुला पुढे जायला काहीच हरकत नाही. उंच आकाशातून उडत हनुमान पुढे जाऊ लागला तसा अचानक सिंहिका नावाच्या एका राक्षसीने त्याची सावली पकडली. काय घडलं याची कल्पना नसल्याने आपली शक्ती क्षीण होत असल्यासारखं हनुमानाला वाटलं. हनुमानाने एक प्रचंड भयंकर राक्षसी समुद्रातून वर येताना पाहिली. हनुमंताने तिचाही सामना केला आणि तिचा प्राण घेऊन त्याने पुढची मुसंडी मारली. काही आधुनिक संशोधकांच्या मते समुद्रात चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हनुमंत खाली खेचला जात होता आणि त्या चुंबकीय क्षेत्रालाच सिंहिका राक्षसी असं म्हटलेलं आहे. हनुमंताने तिचा वध केला म्हणजेच तो त्या चुंबकीय क्षेत्रातून बाहेर पडला असावा. तिचा वध करून आकाशमार्गाने हनुमंत लंकेजवळ येऊन पोहोचला. काही काळातच दूरवर दिसणाऱ्या लंकेच्या तीरावरचे समुद्र किनारे आणि अरण्य दृष्टीपथात येऊ लागली. राक्षसांनी ओळखू नये म्हणून हनुमानाने आपला सामान्य आकार धारण केला आणि लंकेच्या बेटावरच्या प्रमुख पर्वत असलेल्या त्रिकुट नावाच्या कड्यावर तो उतरला. 100 योजन दूर प्रवास करूनही हनुमानाला जराही थकवा जाणवला नाही. मान उंचावून त्रिकुट पर्वताच्या शिखरावर विसावलेली, कमळांनी भरलेल्या खंदकांनी वेढलेली अद्भुत आणि सुंदर अशी लंका नगरी त्यांनी पाहिली. नगरीच्या सभोवती उंच सोन्याची भिंत होती. भयंकर राक्षस तिथे पहारा करत होते. हनुमान जसा लंकेच्या उत्तरेकडच्या दरवाजाजवळ आला तेव्हा त्याला उंचच उंच शुभ्र प्रासाद आणि सोनेरी कमानीने सुशोभित केलेले रुंद रस्ते दिसले. सगळीकडे अनेक राक्षस विविध प्रकारची शस्त्र घेऊन उभे होते. हनुमानाने सूर्य अस्ताला जाण्याची वाट पाहिली आणि अंधार पडल्यावर त्याने सूक्ष्म रूप धारण केलं आणि लंकेत प्रवेश केला. सोनं आणि रत्नांनी मुक्त हस्ते सुशोभित केलेल्या 7-8 मजली प्रासादांनी परिपूर्ण अशी लंका नगरी हनुमानाला कल्पनातीत वाटली. हिऱ्यांनी मढवलेल्या जाळीदार खिडक्या असलेल्या सुंदर घरांनी हे सर्व शहर नटलेलं होतं. घरांमधून सुंदर स्त्रिया दिसत होत्या. हास्याचे ध्वनी, मधुर संगीत ऐकू येत होतं. संपूर्ण नगरीत राक्षस रावणाच्या रक्षणासाठी प्रार्थना करत होते. त्यावेळी लंका नावाच्या राक्षसीने, जिच्याकडे लंकेच्या संपूर्ण रक्षणाची जबाबदारी होती, तिने हनुमंताला पाहिलं आणि अडवलं आणि त्याला विचारलं, कोण रे तू, इथे कशासाठी आलायस? त्यावेळेला हनुमंत म्हणाला, मला लंका पाहायची इच्छा झाली म्हणून मी आलो. त्यावेळेला त्या संतापलेल्या राक्षसीने हनुमंतावर प्रहार केला. हनुमंताला काहीच लागलं नाही. हनुमंत रामभक्त असल्यामुळे त्याने स्त्री ही अवध्य आहे म्हणून एक हलकीशी चपराक त्या लंका राक्षसीला दिल्याबरोबर ती कोलमडून पडली आणि बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर येईपर्यंत हनुमंत तिथेच थांबला. शुद्धीवर आल्यानंतर तिने हनुमंताला नमस्कार केला आणि म्हणाली की ब्रह्मदेवाचंच प्रत्यक्ष भविष्य आहे की ज्या वेळेला एक वानर मला पराभूत करेल त्यावेळेला लंकेचा, राक्षसांचा विध्वंस होणार आहे. ज्या अर्थी तू मला पराभूत केलंस त्या अर्थी तू कोणी सामान्य वानर नाहीस. तू असामान्य असला पाहिजेस. तू खुशाल लंकेमध्ये जा. मी तुला अनुमती देतेय.
हनुमंताने लंकेमध्ये प्रवेश केला. त्वरेने संपूर्ण नगरी धुंडाळायला सुरुवात केली. रावणाच्या प्रासादाचं रक्षण करणारे 1,00,000 राक्षस सैनिकही त्याला दिसले. एवढं सगळं करूनही सीता त्याला कुठेच दिसली नव्हती. आता एकच ठिकाण पाहायचं राहिलं होतं, म्हणून तो रावणाच्या अंतःपुराकडे निघाला. एका घरावरून दुसऱ्या घरावर उड्या मारत हनुमंत निघाला. कुणाच्याही दृष्टीस पडू नये अशी खबरदारी तो घेत होता. असंख्य हत्ती त्याच्या नजरेस पडले. असंख्य स्त्रियांनी गजबजलेलं, वैभवानी उतू जाणारं रावणाचं ऐश्वर्य त्यानं पाहिलं. त्यानं पुष्पक विमान सुद्धा पाहिलं. विश्वकर्मांनी हे सुंदर पुष्पक विमान निर्माण केलेलं होतं आणि ब्रह्मदेवाला दिलेलं होतं. ब्रह्मदेवाने ते विमान उत्तरेचा लोकपाल कुबेराला दिलं होतं. लंका कुबेराच्या ताब्यात होती, पण रावणाने अट्टाहासाने ती कुबेराच्या ताब्यातून काढून घेतली होती आणि भांडण नको म्हणून कुबेरांनी ते त्याला देऊन टाकलेलं होतं. रावणाच्या अंतःपुरामध्ये तर रत्नांचे जिने होते. हनुमान थक्क झाला. स्वर्ग वाटावा असं वैभव तिथे होतं. रम्य ही स्वर्गाहून लंका असं वर्णन आपण ऐकलेलं आहेच. रूपसंपन्न आणि गायन वादन नर्तन करून थकून श्रमून झोपलेल्या पडलेल्या स्त्रिया त्याने पाहिल्या. हनुमंताच्या मनामध्ये सीतावधाची शंका येत होती. त्याने ती शंका मनातून झटकून टाकली आणि तो म्हणाला की असं घडणं शक्यच नाही. आत जाताना त्याने रावणाचं दर्शन घेतलं. एका प्रचंड पलंगावर रावण झोपलेला होता. रावणाच्या अंतःपुरात हनुमंताला एक अतिआकर्षक, इतर स्त्रियांपासून काहीशी दूर असलेली, सुवर्णकांतीची, सुंदर, घरंदाज, दागिन्यांनी मढलेली स्त्री दिसली. क्षणभर हनुमंताला वाटलं की ही सीताच असावी, पण पटकन त्याच्या लक्षात आलं की अशी सालंकृत सीता रावणाच्या अंतःपुरात असणं शक्यच नाही. ती होती रावणाची पट्टराणी मंदोदरी. आता कुठेही सीतेचं दर्शन हनुमंताला झालेलं नव्हतं. तळघर पाहून झाली, वाडे पाहून झाले, उद्यानं बघून झाली, मैदानं बघून झाली, सगळं पाहून झालं. शेवटी हनुमंताला चिंता वाटायला लागली. त्यावेळी अद्याप न पाहिलेली नगराच्या सीमेलगत असणारी अशोक वृक्षवाटिका हनुमंताला दिसली आणि त्याने आपला शोध तिथे चालू ठेवायचं ठरवलं. तिथे एक उंच झाड होतं. त्या झाडावर तो चढून बसला. त्या झाडाखाली जनकनंदिनी सीता जानकी बसलेली होती. तिला पाहिल्यानंतर हनुमंताला अत्यंत वाईट वाटलं. एक साधं वस्त्र तिनं अंगावर धारण केलेलं होतं. तिच्या भोवती राक्षसींचा गराडा होता. ती सीता दीनवाणी, कृश, दुःखी होती आणि तरीही अत्यंत सुंदर दिसत होती. चंद्रविरहिणी जणू रोहिणी, हीच ती रामांची स्वामिनी. या वेळेला जवळजवळ पहाट होत आलेली होती. पहाटेच्या वेळी दुष्ट रावणाला जाग आली. सीतेचा विचार त्याच्या मनात होताच आणि तो तसाच उठला अशोकवनाकडे निघाला. त्याच्या मागे 100 स्त्रिया, सैनिक हे सगळे होते. सीतेने जेव्हा रावण येतोय हे पाहिलं तेव्हा शक्य तितकं स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. ती थरथरत खाली बसली. सागरी वादळात सापडलेल्या लहानशा होडीनं हेलकावे खावे तशी ती थरथर करू लागली. रावणाच्या मनात वासना होती. तो निर्लज्जपणे सीतेला सांगू लागला की राक्षसांची ही परंपरा आहे की जगामधल्या कुठल्याही स्त्रीला पळवून आणू शकतो. भले ही विवाहित असो किंवा नसो आणि तिच्याशी राक्षसी विवाह करू शकतो. परस्त्रिया पळवून आणणं, त्यांचा उपभोग घेणं हा राक्षसांचा धर्मच आहे. तो सीतेला पुन्हा पुन्हा सांगत होता, मी मंदोदरीला बाजूला सारेन. त्रिभुवनातलं ऐश्वर्य तुझ्या पायाशी ठेवेन, तुला पट्टराणी करेन, पण तू मला वश हो. यावर सीता हसली. तिने वृक्षाची खाली पडलेली एक काडी, गवताची काडी उचलली. रावणाशी प्रत्यक्ष संपर्क ठेवायला आपला नकार आणि आपण एक विवाहित स्त्री या सर्वांचं प्रतीक म्हणून सीतेने ही गवताची काडी मध्ये ठेवली. ती म्हणाली, रावणा, मी एक परस्त्री आणि पतिव्रता आहे.
पूर्णचंद्र, महापराक्रमी, पुरुषार्थ संपन्न अशा श्रीरामांशिवाय माझ्या मनामध्ये अन्य विषय नाही. तू रामांसमोर युद्धाला उभा राहिला असतास तर तुझा वध प्रभू रामचंद्रांनी केव्हाच केला असता. म्हणून भ्याडपणे कपट कारस्थान करून तू मला असं पळवून आणलेलं आहेस. हे ऐकून रावण अतिशय संतापला. तिच्यावर तलवार उगारली. तिला म्हणाला, 2 महिन्यात जर तू मला वश झाली नाहीस तर याच तलवारीने तुझी खांडोळी करून तुझं भक्षण करीन. त्यावेळेला रावणाची एक पत्नी, जिचं नाव होतं धान्यमालिनी, तिने रावणाला थांबवलं आणि परत वळवलं. जाता जाता रावणाने अनेक राक्षसणींना सीतेचा छळ करा, काहीही करा, पण तिला मला वश व्हायला सांगा असं सांगितलं. भोवती पहारा करणाऱ्या राक्षसी, तू रावण महाराजांना वश हो, नाहीतर आम्ही तुला खाऊन टाकू, अशी धमकी देऊ लागल्या. त्या राक्षसणींपैकी एक त्रिजटा नावाची राक्षसीण होती. ती मात्र सीतेला धीर देऊ लागली. तिला म्हणाली, मी काल पहाटे एक स्वप्न पाहिलं. श्रीराम इथे येतील आणि ते रावणाचा वध निश्चित करतील. तुझी सन्मानपूर्वक सुटका होईल. हे ऐकून सीतेला धीर मिळाला, आनंद झाला. पण तरीही आजूबाजूच्या राक्षसींना पाहून ती निराश झाली. मला वाचवण्यासाठी राम येण्याआधीच जर रावणाने मला मारलं तर काय, अशी भीती वाटून आपलं आयुष्य संपवण्याचा विचारही तिच्या मनामध्ये आला. पहाटेपासून आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना हनुमंत झाडाच्या शेंड्यावर बसून बघत होता. मात्र सीतेसमोर कसं जायचं असा प्रश्न त्याला पडला. राक्षस मायावी रूप घेतात हे सीतेला माहिती होतं. त्यामुळे तिने आपल्याला नाकारलं तर आपण काय करायचं? आपण कितीही सांगितलं तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून हनुमंताने एक युक्ती केली. त्याने रामचरित्र गायला सुरुवात केली. सीतेच्या कानावर पहाटेच्या वेळी श्रीरामचरित्राचे स्वर पडू लागले. तिला आश्चर्य वाटलं. उडी मारून हनुमंत सीतेसमोर आला. सीता क्षणभर घाबरली. पण हनुमंत म्हणाला, माई, घाबरू नकोस. मी हनुमंत, मी श्रीरामचंद्रांचा दूत आहे. तुझ्या सुटकेसाठी प्रभू रामचंद्रांनी जो निरोप दिलाय तो मी घेऊन आलोय, आणि म्हणून मी तुझ्यासाठी रामचरित्र गायलं. सीतेला अतिशय आनंद झाला. पण त्याच वेळी तिच्या मनात शंका आली की हा कदाचित वेश पालटून आलेला रावण तर नसेल. तिने हनुमंताला अनेक प्रश्न विचारले. प्रभू रामचंद्रांची आणि हनुमंतांची भेट कशी झाली, त्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं हनुमंताने सीतामाईला दिली. मात्र तरीही सीतेनं विचारलं की तू माझ्या प्रश्नांची उत्तरं तर दिलीस, पण तू आता मला सांग की प्रभू रामचंद्र दिसतात तरी कसे, त्यांची लक्षणं सांग. हनुमंत हसला आणि त्याने वर्णनाला प्रारंभ केला. माई, काय सांगावं. त्यांनी तापसासारख्या जटा बांधलेल्या आहेत. त्यांचं मुख म्हणजे मुख कमल आहे, प्रसन्न आहे. टप्पोरे नेत्र, सरळ नासिका. सोन्याला अग्नीत घातल्यानंतर जसा झळाळून वर्ण होतो तसा त्यांचा श्यामल वर्ण आहे. श्रीरामचंद्र अजानुबाहू आहेत. त्यांचे स्कंद आणि छाती अतिशय रुंद आहे. खांद्यावर कोदंड धनुष्य धारण केल्याच्या अनंत खुणा आहेत. त्यांचं युद्धकौशल्य केवळ अपूर्व आहे. अनेक राक्षसांना त्यांनी कंठस्नान घातलेलं आहे. अशा तऱ्हेने त्यांनी लक्ष्मणाचंही वर्णन केलं. हे सगळं ऐकून सीतामाई अक्षरशः रडायला लागली. हनुमंताने खुणेसाठी आणलेली प्रभू रामचंद्रांची मुद्रिका सीतेच्या उंजळीत टाकली. पुन्हा सीतेचा बांध फुटला. हनुमंताने तिला धीर दिला की रामचंद्र स्वतः येतील आणि तुझी सुटका करतील. हनुमंताने सीतामाईला धीर दिला की श्रीरामचंद्र स्वतः येतील आणि तुझी सुटका करतील. तरीही तुमची इच्छा असेल तर मी आत्ता तुम्हाला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जातो आणि रामचंद्रांसमोर सोडतो. हनुमंताने त्यावेळेला खरं तर सूक्ष्म रूप धारण